ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं. मी ह्या अगोदरसुद्धा कधी कुठलाही विषय असू दे, जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी घाबरत नाही. आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो, म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळालं. नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या वेळेस कुठलंही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे ना, नेहमी धावून जातच असतो. केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही, तर त्याचं कारण मी आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यावर तोडगा काढावा. आणि या बाकीचे जे काय ते एक इंग्लिशमध्ये एक म्हणजे जाऊन दे, जास्त तपशीला जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करतात आहे त्यांची जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत, किंवा तुमचं काही बोलणं झालंय याबाबत तोडगा काढण्यासंदर्भात? मी सांगतोय ना, कालच डिस्चार्ज मिळाला. त्यामुळं माझं त्यांच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही. कारण की आता त्यांचंच एवढं सगळं ट्रोलिंग आणि हे आणि ते सगळं आता प्रत्येकाने, पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून, सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी, की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं. त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येतील आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे. तब्येत खालावते त्यांच्या संबंधित काय तुमची चर्चा झाली, कोणाशी बोलणं झाली, किंवा आताच्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? नाही, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी शेवटी यातनं लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, कारण की त्यांच्यावर सुद्धा त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. त्याचबरोबर इतर जे तिथं उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती त्यांना बोलून त्यांचं जे काय कमिटी असेल त्यांच्याशी लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांना पुरवाव्यात. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की छत्रपती उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील, त्या जरांगे पाटलांबरोबर मनपात जाऊन बसलं पाहिजे होते आंदोलनाच्या मुद्द्यावर, पण ते भाजपचे हस्तक आहेत, त्यामुळे हस्तक झाले, त्यांचं प्रेशर आहे भाजप. एक लक्षात घ्या, हस्तक मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन कोणाला काय मोठं करायचं, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत, जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओठात असतं. आणि मला काय ह्याच्यातनं म्हणजे काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय त्याची कधी विचार केला नाही. कसं आहे, प्रत्येकाचे विचार असतील.
विचार करण्याची पद्धत असते. आता एखाद्या संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल, जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा. देवाने सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जरा आपलं जरा ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे. प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही. आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते जर आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजातले किंवा बाकी कुठल्याही समाजातले असू दे, कुठल्याही धर्मातले, जाती धर्मातले असू दे, ते असं बोलले असते का? प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला मदतीचं हात मिळाला पाहिजे, आणि का नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.